बदलापूर अत्याचार घटनेचा राज्यभरातून निषेध होऊ लागलाय। कोल्हापुरातही शहर आणि जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौकात या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अशा सर्वाधिक घटना घडल्या असून फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। त्या 3 वर्षाच्या मुलीच्या आई बरोबर असताना त्या दोघींनाही पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर थांबवून घेतले, तरीही तिची FR नोंद करून घेतली नाही। महाराष्ट्र शासन इतकं निर्ढावलेलं आहे की त्यांना कुठलाही मायेचा पाझर, मुलींची सुरक्षितता, महिलांची सुरक्षितता दिसत नाही आहे। आणि म्हणून अशा महाराष्ट्रात सातत्यानं घडणाऱ्या घटना ह्या देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळामध्ये घडलेल्या आहेत आणि त्यांचा राजीनामा कोल्हापूर जिल्हा शहर महिला काँग्रेसच्या वतीनं आम्ही मागत आहोत। आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सदस्या सरलाताई पाटील, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या घोटणे, वृषाली कदम, चंदा बेलेकर, दीपा मगदूम, भाग्यश्री पाटील, अंजली जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा चारुशीला पाटील, सीमा खाडे यांच्यासह महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ अंध युवा मंच वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। आंदोलनात मंचचे अध्यक्ष संजय ढेंगे, अजय बनकुद्रे, अमोल कांबळे, संतोष पाटील यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते।